होणार आहे। जीवन विकास मंदिरचे फिरून रेडिओ रिक्षामधनं अनाउन्समेंट करून लोकांच्या घरी पेपरमधनं इन्सर्शन्स टाकून 10-10, 20-20 ठिकाणी मोठी होर्डिंग्ज लावून आणि मराठी अभ्यास पण शिरूर नगर परिषद ही मोठी संस्था आहे, मोठी यंत्रणा आहे। असं असताना सुद्धा जागर फेरीला आपण 1200 पोरं गोळा करू शकतो, पण सभागृहामध्ये 120 माणसं ऐकलं की बदल होतोय। म्हणजे मोठे कार्यक्रम हे जे आपण आयोजित करतो, ही माणसं येतात। प्राजक्त बोलली ना, म्हणजे तिचं वय आणि 1000 पुस्तकांमधला कंटेंट ती बोलून गेलेली आहे, त्यातलं सार सांगून येईल। तर आवर्जून ऐकायला या। आजूबाजूच्या आपल्या सगळ्या लोकांना सांगा, असू देत काही जण इंग्रजी माध्यमाचे आपली मुलं, काय त्यांनी अपराधी मानायचं काही गरज नाही, चुका दुरुस्त करता येतात, हे सुद्धा आपल्याला संदेश दिला पाहिजे। पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं, आणि ते लोकसहभागाशिवाय होणार नाही, आणि त्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसांना पुन्हा आदरभावाकडे न्यावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला आता इथून उठता येणार नाही, असा एक मी संकल्प व्यक्त करतो। आपण पुन्हा सगळेजण आलात, 2 दिवस खूप भरगच आहे, हे सगळं ऐकायला नाही मिळणार आपल्याला। बघा, एक अर्ध्या तासाच्या ऐकणाऱ्या ऐश्वर्या म्हणजे ती नुसती नगराध्यक्ष नाहीये, ती एक अत्यंत नमस्कार, माझं नाव विनोद गायकर। मी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे, आणि छान वाटतंय हे जे सगळी म्हणजे मला वाटतं मी 2019-20 पासून याला जोडलेलो आहे। बरेचसे कार्यक्रम हे पाहिलेले आहेत, म्हणजे सायनला ज्या शाळेमध्ये झालं होतं किंवा साहित्य संघामध्ये, आणि बऱ्याच वेळा मी चिन्मयताईशी बोलत असतो या संदर्भात। त्यात मी मराठी माध्यमातून शिकलो आहे, माझी मुलगी मराठी माध्यमात शिकते आहे, त्यामुळे छान वाटतं सांगायला। त्यातलं काही असं काही अभिमानाची गोष्ट तर आहेत, पण बऱ्याच वेळा असं होतं ना की घाबरतं, म्हणजे मी सांगू काय दुसऱ्याला की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मराठी शाळेत शिकते, ही भीती किंवा कोणीतरी उगाच ते पेरून ठेवलं आहे। आत्ता आम्ही सर्वजण स्टेजवरती 8-9 जण बोलत होतो, आणि मला फार बरं वाटतं की कोणीतरी त्याचं टर्नओव्हर 2 करोड आहे, कोणीतरी करोडचं म्हणत आहे, कोणीतरी 19 देश फिरून आलं आहे, कोणीतरी डॉक्टर आहे, आणि सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायातली मंडळी मराठी शाळेत शिकून आत्ता त्यांच्या वयाच्या 30-35ला करोडची म्हणजे बोलतायत, ते कमवतायत। हेच आहे ना, कारण आपण काय म्हणतो की आपलं पाल्य, आपला मुलगा जो आहे तो एका शाळेत शिकून छान त्यांनी प्रगती करावी, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे, आणि मातृभाषेमध्ये आपण म्हणतो की लहान मुलांचा मेंदू लहानपणी जो विकसित होतो तो पहिल्या 7-8 वर्षात होतो, त्याला मातृभाषेमध्ये छान कळतं। त्यामुळे मराठी शाळा हा पर्याय आपण नाकारूच शकत नाही। मराठी शाळेत गेल्यानंतर मुलांची प्रगती काय होते आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, आत्ताही आपण क्षणोक्षणी ते अनुभवतोय। त्यामुळे म्हणजे हे जे मी म्हणतोय ते जर दाखवणार असाल कुठे, तर माझी पालकांना विनंती आहे की मराठी शाळेमध्ये आपल्या पाल्याला टाका, त्याच्याबरोबर सहवास त्याला खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा असं होतं की इंग्रजी माध्यमामध्ये एकदा टाकलं, पैसे दिले की संपलं, तसं नाही, त्याच्याबरोबर तुम्ही राहिला, त्याच्याबरोबर बोललात, तर काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळतील। म्हणजे सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मुलाला, मुलीला, आपल्या बाल्याला मराठी मातृभाषेमध्ये शिकवा। धन्यवाद, मला इथे बोलवलं, मला फार आनंद झाला, आणि नवनवीन लोकांना भेटल्यामुळे पुन्हा विचारांमध्ये प्रगल्भता येतेच, आपल्या वागणुकीत प्रगल्भता येते, आणि ते फार बरं वाटतं। थँक्यू। थोडं ओके, नमस्कार, थोडं मिडलमध्ये ना, हां बस।
नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा वारकर. आजचा जो कार्यक्रम झाला आपल्या मराठी कल्याण अतिशय छान प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. छान पद्धतीने सगळं व्यवस्थित सगळे जे सेक्शन्स होते ते खूप छानपणे पार पडले आहेत आणि आम्हाला आणि मी येताना स्टॉल वगैरे पण बघितले. खूप छान क्रिएटिव्ह सगळे असे आपले मराठी खूप छान वाटलं. मी प्राध्यापक नीलम पंडित आणि संविधान प्रचारक. गेले आज आणि उद्या 2 दिवस मराठी पालक महासंमेलन शिरूर येथे आयोजित केलेलं आहे आणि मराठी प्रेमी तमाम मराठी प्रेमी इथे जमा झालेले आहेत. पालक, विद्यार्थी आणि मराठीवरती जे अभिजात मराठीवरती प्रेम करतात आणि मराठीचा दर्जा आणि मराठी टिकवण्यासाठीचा जो संघर्ष आता सध्या चालू आहे, मराठी शाळांचा जो संघर्ष चालू आहे तो टिकवण्याचं, तो पुढे नेण्याचं काम मराठी अभ्यास केंद्र गेली अनेक वर्ष सातत्यानं करत आहे. त्या सगळ्यांना आमची जशी मदत लागेल, जसं सहकार्य लागेल ते देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. नुकतंच आत्ता आमचं मराठी जे यशवंत झालेले आहेत त्यांच्या मुलाखतीचं सत्र झालं आणि माझा ऊर जो आहे तो अभिमानाने भरून आलेला आहे की एक मराठी माणूस जो कधी काळी आपण फक्त नोकरी मागणारा असा होता, तर आज अनेक उदाहरणामधून यशवंतांकडनं कळलं की तो नोकरी देणारा पण आहे. अभिनय क्षेत्रामध्ये, लेखन क्षेत्रामध्ये डॉक्टर, संशोधक, व्यावसायिक अशी उत्तुंग भरारी घेतलेली सगळी मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित होती आहेत, उद्याही असणार आहेत. मी सर्वांना, शिरूरवासियांना तसंच आसपासच्या लोकांना विनंती करते, महाराष्ट्राच्या मराठी प्रेमींना विनंती करते की उद्याचा जो दिवस राहिलेला आहे त्यासाठी नक्की या इथे भेट द्या आणि मराठीवरती असलेलं आपलं प्रेम असंच वृद्धिंगत करूया. धन्यवाद. ओके. नमस्कार, मी डॉक्टर रवीना वसंतवाणी. मी शिरूरमधलीच आहे. शिरूरमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि मराठी पालक प्रेमी, मराठी म्हणजे मराठी आजकाल काळाची गरज आहे. मराठी एक आपलं माध्यम आहे, पण आपण जसं बाकीचं आहे इंग्रजी शिकणं किंवा हिंदीमध्ये शिकणं हे कौशल्याच्या गोष्टी आहेत आणि आपण जे मराठी आहे, मराठी आपण आत्मसात केली पाहिजे. मराठी आपण महाराष्ट्रात आलो, मराठी शिकलंच पाहिजे. तर हा जो एवढा मुंबईसारखा जो हे आहे ते जे सगळे मराठी संशोधन केंद्र जे आहे ते आपल्या शिरूरमध्ये आलं आणि एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. व्यवस्थित कार्यक्रम सगळे सेक्शन्स घेतले आणि मराठीमध्ये शिकावं आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी शाळा पुढे त्यांचं चालू राहिलं पाहिजे यासाठी जे कार्यक्रम 2 दिवसात आयोजित केला अत्यंत व्यवस्थितरित्या केलेला आहे. त्याच्यात भरपूर पालक सुजाग होतील आणि आपल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या ज्या असतील पुढे मराठीचा प्रचार करतील. सेंटरमध्ये ना. येस येस. माझं नाव सुयोग हिमाजी गावके. माझा व्यवसाय हा कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम आणि प्रोजेक्ट्स वगैरे असतात. आणि आज मला म्हणजे ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे मराठी संमेलन हा आमच्या शाळा म्हणजे माझी ज्या शाळेत मी घडलो, जीवन विकास मंदिर, कृषी लोक विकास संशोधन संस्थेचं जीवन विकास मंदिर शाळा मी जिथं घडलो ना त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आणि त्यात आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. थँक्यू. कार्यक्रम म्हणजे मराठी भाषेवर. तर मराठी भाषे आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी भाषेविषयी अभिमान तर पाहिजेच आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो सर्व पालकांनी आपल्या मुलांना वगैरे जास्तीत जास्त जेवढं पॉसिबल होईल तेवढं मराठी भाषेत शिक्षण द्यावे. इंग्रजी भाषा ही आली पाहिजे, हिंदी किंवा इंग्रजी भाषा आपल्या गरजेपुरती आली पाहिजे. पण आपण राहतो महाराष्ट्रात, आपलं दैनंदिन जीवन आपलं मराठी भाषेत सगळ्या लोकांबरोबर आपल्याला संवाद होतो. तर आपल्याला मराठी भाषेतच शिकणं किंवा शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. माझं पण असं सर्वांना मत आहे की मराठी भाषेमध्ये शिकणं.
मराठी प्रेमी पालक संमेलन आज इथे शिरूरमध्ये आमच्या गावामध्ये आयोजित केलेलं आहे. मराठी शाळांचा एक भाग किंवा मराठी शाळेचे विद्यार्थी या नात्याने आज आम्ही या कार्यक्रमासाठी आलो होतो. खूपच छान कार्यक्रम होता. पालकांना विनंती असेल की पालकांनी हा कार्यक्रम खरं तर पालकांसाठीच होता. मराठी प्रेमी पालक असे या कार्यक्रमाचे उद्देशक पण आहे. तर माझी विनंती असेल आणि आव्हान असेल की पालकांनी मराठी शाळांकडे एका पॉझिटिव्ह वेने पाहावं आणि आपल्या पाल्यांना मराठी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करावं. थँक्यू. तो एकदम मागे. नमस्कार, माझं नाव आकाश. थोडं सेंटर येस. नमस्कार, माझं नाव आकाश मंडळ. मी फुटकडे या कंपनीचा संस्थापक आहे. आम्ही मागच्या 6 वर्षापासून या आठवड्यामध्ये आज मराठी अभ्यास केंद्राने जो पालक मेळावा आयोजित केला, तर हे खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे जिथे पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी हे एकाच मंचावरती येतात आणि मराठी भाषा, मराठी शाळा याविषयी आपण जे म्हणजे माहितीची देवाणघेवाण करतो ते खूप आवश्यक आहे. कारण आजकाल इंग्रजी शाळेकडे कल लोकांचा वाढतो, बट पालकांनी हा विचार केला पाहिजे की मुलाला इंग्लिश शिक्षण द्यावं म्हणून आपण इंग्लिश मिडियममध्ये जातो आहे की म्हणजे मुलांनी मराठीमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर ही अधिक असते. तर इथे म्हणजे सर्व क्राऊड पाहून खूप छान वाटलं आणि हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल संस्थेचे खूप आभार. एक सेकंड. हां, परत. माझं नाव सुनील प्रकाश कल्याणकर. मी डेली बिझनेस करतो आणि 2017-18ची बॅचमध्ये आहे. शाळेने बरंचसं घडवलं वगैरे मला आणि मार्गदर्शन वगैरे शिकवलं. प्लस व्यवसायाची मूळ कारण म्हणजे शाळा. त्यांनी मला घडवलं, मला सांगितलं की असं तसं मार्गदर्शन त्या शाळेनेच केलं. ओके. नमस्कार, माझे नाव पायल गोरख जाधव. शाळेचं नाव प्राथमिक आश्रम शाळा करू. तर आज मला दिवसभरात खूप छान वाटलं की आज आमच्या मराठी शाळा म्हणजे बंद होणार नाही व त्याला कोणी पाडू शकत नाही. तर सरकारला माझी विनंती आहे की प्लीज मराठी शाळा बंद करू नका. कारण की मग आमच्यासारख्या छोट्याल्या मुलांचं मराठी शाळा बंद झाली तर खूप नुकसान होईल. त्यामुळे सरकारला विनंती आहे की मराठी शाळा बंद करू. सर थोडं त्यांना सांग मागे थोडं. ओके. होणार आहे जीवन विकास मंदिरचे प्रचार प्रसार हे एक महत्वाचा आमचा कामाचा मुद्दा आहे. त्यात त्या मंडळाचे जे सभासदत्वाचे जे फॉर्म आहे त्या फॉर्म पासून मासिकं असतील, सर्व कार्यक्रम असतील, सर्व मराठीतून होतात. आणि हो, नाही ठीक, चांगलं वाटतं. नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. मी आज या कार्यक्रमात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि मला असं वाटतं की ही जी पालक संमेलनं आहेत ती मुंबई बाहेर आता होत आहेत आणि ही सगळीकडे अशा प्रकारे झाली पाहिजे. कारण मराठीसाठी आणि मराठी शाळांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमधून काम करणारे जे लोक आहेत, जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत, त्यांनी एकत्र येऊन यावर ही चर्चा करणं गरजेचं आहे. कारण या चर्चेतनंच पुढची पावलं जी आहेत ती घेतली जाणार आहे. या चर्चेतनंच पुढं काय करायचं, हे जे आंदोलन आहे ते पुढं कसं
वर्ग घ्यायचे आणि त्यासाठी काहीतरी मराठी शाळांना त्याचा फायदा होईल आणि मराठी शाळांसाठी काहीतरी त्याच्यासाठी पावलं उचलता येईल. हे नक्की काय करता येईल वेगवेगळ्या लोकांकडनं समजून घेणं, यासाठी ही संमेलनं अतिशय महत्त्वाची आहेत. आणि त्यासाठी आज जसं आलं होते की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षक सुद्धा आहेत, इथे कार्यकर्ते आहेत, इथे महाविद्यालयामध्ये काम करणारे लोक आहेत, इथे स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत. यांनी सर्वांनी इथं येऊन ही चर्चा केली. मला वाटते हे अतिशय मूलभूत गरज आहे या आंदोलनाची आणि ते आता साध्य होते. आज ही शिरूरमध्ये हे संमेलन होते. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात व्हावं आणि प्रत्येक ठिकाणची जे मराठीचे एक वेगळं अस्तित्व आहे तरी सुद्धा सर्वांना जोडणार आहे, ते ह्या प्रत्येक संमेलनातून अधिकाधिक अधोरेखित होत व्हावं असं मला वाटतं. एक मिनिट सांग. ठीक आहे. आणि ते इतकं तर मला हिंदी धडकं येत नाही, दुसरं इंग्रजीची बोंब आहे. पण माझं कुठेही काही अडलं नाही आजपर्यंत. मी लिहिलेली बहुतेक खूप कमी शब्द इंग्रजी वापरले गेले आत्ता. आणि आत्ता माझ्या धरणाचं एक निरीक्षण नोंदवायचं आहे मला. ही पोरं आहेत ना बोलणारी काही पण, आणि ते मगाशी कोण बोलत होते नगरपालिकेचे अधिकारी, यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे. मी जरा भाषेच्या बाजूने बोलतो. हे अगदी साध्या साध्या मराठी शब्दांसाठी सुद्धा माझ्या धरणं इंग्रजी बोलतात. तर ही भयंकर गोष्ट आहे. म्हणजे न्यूज असा शब्द वापरला त्या मुलाने. तो माणूस पायासाठी काहीतरी इंग्रजी शब्द उच्चारत होता, पाया तयार करतो. मुळात आपण साध्या काही अवघड तांत्रिक शब्द आहेत ते इंग्रजी वापरायला हरकत नाही. त्या खिचडीला काही वाईट नाही, काही खिचडी होणं. पण एवढं जरी भान गेलंय, आता या स्टेजवर आल्यावर मला लक्षात येतं की इतके शब्द वापरले जात आहेत आणि आपण मराठीची काळजी करणार आहोत. तुम्ही काहीतरी मगाशी रोखठोक बोलतात, असं बदनाम झालोय असं काहीतरी बोललात ना. आयोजक म्हणूनच मला बोलवत नाही. एकदा गेला की नकोच म्हणतात आणि दुखावतात लोक खरं बोललं की. ते गृहस्थ 20% शब्द म्हणाले, प्रत्यक्षात ते खूप शब्द वापरत होते. ज्या अतिशय साधे मराठी शब्द उपलब्ध आहेत ते मेंदूला तुमच्या सवय लावावी लागेल. तुमची पिढीच इतकी संकरित आणि हायब्रिड आणि घाणेरडी झाली आहे की तुम्ही सहज बोलताना मराठीत बोलल्यासारखंच न्यूज वगैरे, त्याला बातमी हा शब्द माहित नव्हता. तुम्हाला गिऱ्हाईक नाही केलेलं, मला उदाहरण सापडलं म्हणून. आणि त्या गृहस्थांचं भाषण थोडंफार ऐकायला मिळालं, ते बरं झालं. आणि या आमच्या नगरपालिकेच्या शाळेत कशाला या तुमची खिचडी भाषा ऐकायला. साध्या शब्दांसाठी मराठी शब्द उच्चारले गेले पाहिजेत. हे मराठी शिक्षकांना सांगितलंच पाहिजे. शिक्षकच जर बाटलेले असतील त्या भाषेच्या खिचडीनं, तर या पाठवणुकीतनं त्यांना पुन्हा धर्मांतरित करून मराठीकडे आणावं लागेल. ही एक चूक आहे. हो, थोडं मिडल मध्ये बोलू. मराठी पालक संमेलनाला आलो आज इथं शिरूरमध्ये. मला मराठी भाषेच्या वतीनं दीपक पवार या माणसाचे उपकार मानायचे की कोणीतरी एक जण आत्ता खरा लढवय्या एकमेव शिल्लक आहे आणि तो काहीतरी करतोय हे मराठी भाषेच्या संदर्भात. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की जो घटक गाठला पाहिजे मराठी भाषेच्या बाबतीत तो आहे पालक. पालकांमध्ये ती जागृती आणणं आणि पालकाला धरून मराठी भाषेकडे वळवणं हे फार मौलिक काम त्या दीपक पवारांनी सुरू केलंय आणि त्या कार्यक्रमासाठी आलो. एकूण स्वरूप भरीव आहे, भरगच्च कार्यक्रम आहेत आणि पालक फार आनंदी होत आहेत हे सगळं ऐकताना. पालक दिसले समोर तर ते आनंदी चेहऱ्यानं बसलेले. आणि मराठी भाषा म्हटल्यानंतर काहीतरी कंटाळवाणं असेल असं नाही झालं. तर 2 दिवसाचे रंजक कार्यक्रम सुद्धा आहेत आणि आनंद देणारे, ज्ञान वाढवणारे कार्यक्रम. मला खूप महत्त्वाचं वाटलं आणि माझी इच्छा आहे की दीपक पवार आणि त्यांच्या भाषा परिषदेनं मला कार्यकर्ता म्हणून सतत बोलवत राहावं. मी सतत हजर राहीन. धन्यवाद. तुमची जी संस्था आहे, जसं तुम्ही म्हणाला की 2012 मध्ये स्थापना केली, वयाच्या 20व्या वर्षापासून तुम्ही ह्या विषयावर मोठं काम करत आहात. महाराष्ट्रभर सगळं काम पसरले. मराठी शाळा माझा अभिमान. ठीक आहे. नाही ओके. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकारातून आज पुण्याच्या ग्रामीण भागात शिरूरमध्ये
मराठी प्रेमी पालक महासंमेलन घेतलं याबद्दल खरं तर मी सर्व संयोजक संस्थांचा मनपूर्वक आभार व्यक्त करते. याचं कारण महाराष्ट्रातच मराठीची गळचिपी होत असताना वेगवेगळ्या आंदोलन करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच विचारांची उसळण होणं, कारण की याच विचारांच्या शिदोरीवर आपण नवी आंदोलनं उभी करू शकतो. या नव्या आंदोलनांसाठी वैचारिक ऊर्जा देण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. संयोजकांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. बोलू? नमस्कार, मी सौ सीमा राजेंद्र शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथून मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. माझी पहिलीच वेळ आहे की अशा मराठी प्रेमी पालक मेळाव्यासाठी मी हजर राहिली आहे. यासाठी मी सर्वप्रथम चिन्मयीताई यांचं धन्यवाद मानू इच्छिते. तसंच आनंद सर ज्यांनी माझ्याशी संपर्क साधून मला इथे बोलवलं आणि इतक्या छान कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं आणि हा गोड अनुभव घेऊन मी इथून जात आहे. आणि जसं आत्ताच्या चर्चासत्रामध्ये झालं की मराठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे, काय शाळेमध्ये उपक्रम राबवले पाहिजे, तर ते सर्व मी माझ्या बरोबर घेऊन चाललेली आहे आणि त्याप्रमाणे उपक्रम राबवण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. धन्यवाद.